इकडे मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना आता उमेदवार मतदारांना विनंती करताना दिसताय। नाशकात प्रत्येक मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या रांगा लागल्यात। उन्हाचा पारा वाढत असला तरी भर उन्हात उभं राहून उमेदवार मतदारांना हात जोडतायत। त्यामुळे एका बाजूला उन्हाचा पारा चढत असतानाच राजकीय तापमानही वाढत चालल्याचं चित्र आहे। एकीकडे राजकीय वातावरण तापलंय आणि दुसरीकडे उन्हाची तीव्रता वाढली आहे आणि अशा या कडाक्याच्या उन्हात सुद्धा आज सगळे उमेदवार उभे राहून मतदारांना मत द्या अशी विनवणी करताना पाहायला मिळत आहेत। आपण नाशिकमधलं हे वातावरण बघू शकतोय। सिडकोमध्ये मी आत्ता आहे। खरं तर कडाक्याचं ऊन आहे आणि या सगळ्या उन्हामध्ये असं वाटत होतं की काहीसा उत्साह मतदारांचाही कमी होईल, परंतु आता आजी बघतोय आपण की उन्हाची जी झळ आहे ती बसू नये, पण प्रचार मात्र सुरू राहिला पाहिजे। त्याच्यामुळे आजींनी सावलीचा आसरा घेतलेला आहे। एकीकडे सगळे तरुण इतर जे उमेदवार आहेत त्यांनी अजून आशा सोडलेली नाही। येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक मतदाराला जे आहे ते हात जोडून विनवणी केली जातीये की भाऊ लक्ष असू द्या, कारण दिवस एकच आहे। संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत फक्त मतदानाची वेळ आहे आणि या वेळेमध्ये प्रत्येक क्षण जो आहे तो मतदाराला त्याची भेट घ्यावी, त्याची शेवटची एक विनवणी करावी, याच्यासाठीची जी संधी आहे ती उमेदवार सोडताना दिसत नाहीये। त्याच्यामुळे कडाक्याच्या उन्हाचा फटका जरी बसत असला तरी सुद्धा सगळे उमेदवार जे आहेत ते खेळीमेळीनं सोबत एका रांगेत उभे आहेत। कुठलाही वाद नाही, कुठलीही भांडणं नाही आणि आलेल्या गेलेल्या प्रत्येक मतदाराला शेवटची एक जी त्याला जे विनवणी आहे ती केली जाते की भाऊ लक्ष असू द्या। या एवढ्या कडाक्यात उभ्या असलेल्या मतदारांच्या या विनवणीला हे सगळे मतदार नक्की हाक देतील आणि त्यांना मत देतील अशी त्यांची अपेक्षा आहे। कॅमेरामन किरण सह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।